नमस्कार. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. तर आपल्या सर्वांना उपवास असतात. मग आज देवीला मी सकाळी अभिषेक घातला होता. तर अभिषेक घातल्यामुळे म्हटलं आज काहीतरी गोडाचा प्रसाद करावा. तर म्हणून आज मग उपवासामुळे इथं मी साबुदाण्याची खीर बनवणार आहे. तर चला बघूया आज आपण साबुदाण्याची खीर कशी बनवायची ते. साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी इथं साबुदाणा घेतलेला आहे मी. तर आता आपल्याला याच्यातून किती खीर बनवायची त्यानुसार आपल्याला इथं साबुदाणा घ्यायचा आहे. तर आता मी ही घरी प्रसादासाठी बनवत आहे. म्हणून मी इथं एका वाटीने 1 वाटी साबुदाणा असा घेतला होता. बघा भरपूर होते एका वाटीमध्ये खीर. जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये प्रसाद बनवायचा असेल तर तुम्ही मग जास्त प्रमाणात घेऊ शकता. आता दाखवल्याप्रमाणे 1 वाटी साबुदाणा मी भिजत घातला होता. आता भिजायला वेळ लागते म्हणून मी याला रात्रीच भिजत घातलं होतं. कारण तर मला याची सकाळीच खीर बनवायची होती म्हणून मी इथं रात्री भिजू घातला होता. तुम्हाला जर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला करायची असेल तर तुम्ही हे सकाळी भिजत घाला आणि असा मस्त साबुदाणा आपला भिजू द्या. त्यानंतरच आपल्याला इथं खीर बनवायची आहे. आता साबुदाण्याच्या खिरीला थोडं पाणी साबुदाण्यामध्ये जास्त ठेवावं लागतं. त्यामुळे साबुदाणा असा मस्त मुरून येतो आणि त्याची खीरसुद्धा अशी घट्ट होते. एका वाटीला मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता इथं आपण या दुधाला 10 ते 15 मिनिट त्याला असं उकळून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल, दुधावर आपल्या साय येईल आणि मस्त अशी मलाई खीर तयार होईल आपली. त्यामुळे आपल्याला इथं 10-15 मिनिट असं त्याला असं ढवळून घ्यायचं आहे आणि थोडं तपू द्यायचं आहे. 15 मिनिटामध्ये गॅस असा आपला लहान करून घ्यायचा. बघा आपल्या दुधावर अशी मस्त अशी हलकीशी साय आलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, इथं साखर घेतलेली आहे मी. एका वाटीला इथं मोठ्या वाटीने आता मी साखर घेतलेली आहे. आता खीर असल्यामुळे थोडी गोडच चांगली लागते म्हणून इथं मी 1 वाटी साखर घातलेली आहे. आता तुम्ही साखर थोडी कमी जास्त इथं करू शकता. तुम्हाला जर फिकी आवडत असेल तर थोडं कमी टाका. गोड आवडत असेल तर तुम्ही थोडी अगदी किंचित वाढवू पण शकता इथं. आता आपण इथं साखर विरघळून घेणार आहोत. आता आपली साखर विरघळलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये हे साबुदाणा घालून घेऊया. बघा सर्व साबुदाणा असाच घालून घ्यायचा आपल्याला. आता तुमच्याकडे जर दूध कमी असेल तर तुम्ही इथं 1 चम्मच मिल्क पावडरसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. मिल्क पावडरमुळे सुद्धा मस्त खीर होते आणि थोडा घटपणा येतो खिरीमध्ये. जे दुधाचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही तिथं मिल्क पावडर वापरू शकता. आता आपण याच्यात साबुदाणा टाकलेला आहे. आता आपण याला शिजवून घेणार आहोत. मस्त असा शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्हाला जर पातळ ठेवायची असेल तर तुम्ही अगदी 5 मिनिटामध्ये याला उतरवू शकता. थोडी घट हवी असेल तर थोडं 10 मिनिट 15 मिनिट याला होऊ द्या. नंतर याला उतरवायचं आहे. याच्यामध्ये स्वादासाठी 1 विलायची घालणार आहोत. आता इथं मी अशीच फोडून घालत आहे. हिचं काही पावडर केलेलं नाही. मस्त अशी दिसायला पण छान दिसते आणि स्वादाला पण छान लागते. खीर आपली इथं झालेली आहे तयार. बघा तुम्ही आता इथं तुम्हाला जर अशी पाहिजेत असेल तर तुम्ही इथं गॅस बंद करू शकता आणि याला उतरवून ठेवू शकता. पण मला थोडी घट्ट बनवायची आहे त्यामुळे अगदी 5 मिनिट मी याला होऊ देणार आहे. आता ही शिजतच आलेली आहे बघा आणि थोडी आळली की भारी लागते खायला. तसा ही साबुदाणा आपला भिजलेला असतो त्यामुळे खीर ही पटकन तयार होते. जास्त काही वेळ लागत नाही. आता झालेली आहे. आता मी इथं गॅस बंद केला आणि आता हिला उतरवून ठेवत आहे. आपली खीर तर तयार झालेली आहे. तिला आता मस्त असा स्वादासाठी एक तडका मारणार आहोत आपण. बघा आता इथं मी एक पॅन घेतलं. त्या पॅनमध्ये इथं तूप घालून घेत आहे. बघा आता कोणाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही इथं तूप नाही घातलं तरी चालेल. तुम्हाला जर प्रसादात बनवायचे असेल तर तूप हे प्रसादासाठी घालावंच लागेल. तर तुम्ही एका वाटीमध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 1 चमच तूप घालून प्रसादासाठी बनवू शकता आणि बाकीची अशीच खाऊ शकता. तूप गरम करून घेतलं. आता त्याच्यामध्ये थोडे बदामीचे काप, इथं थोड्या मनुका घेतल्या आणि खीर म्हटल्यामुळं इथं चारोळी घेतलेली आहे मी. चारोळी थोडी जास्त घेतली. खिरीला मस्त लागते म्हणून आणि दिसायला पण छान दिसते. आता इथं तूप गरम होतं तर त्या तुपामध्ये मी हे पूर्ण टाकून घेतलं साहित्य. आता तुम्ही इथं काजू वापरू शकता, पिस्ता वापरू शकता, थोडे खारकाचे तुकडे पण याच्यामध्ये घालू शकता, पेंडखजूर पण याच्यामध्ये टाकू शकता. पण मी आता इथं बदाम, चारोळी आणि मनुकाच घेतलेले आहेत. आता हे आपल्याला इथं जास्त रंग बदलू द्यायचा नाही. फक्त अगदी 2च मिनिट याला असं गरम तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केलेला आहे मी. आता आपण तडका जे आहे ते टाकून घेतला. खीर अशी मस्त थंडी झालेली आहे. आता आपण हे टाकून घेऊया. बघा दिसायला भारी दिसत आहे आणि तयार पण आहे. अगदी झटपट अशी तयार आहे आपली खीर. बघा बनवायला सोपी आहे की नाही. सोपी आणि खाण्याला स्वादिष्ट अशी उपवासाची खीर या नवरात्रात तुम्ही बनवून बघा आणि कमेंट करा. जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.